संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे ऐतिहासिक घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून खरं तर भाजपनं एक मोठा निर्णय घेतलाय। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। दोन तृतीयांश खासदारांच्या पाठिंब्यासाठी भारतीय जनता पक्षाची रणनीती। मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं विधेयक पुन्हा मांडलं जाणार। भाजपची डीएमके आणि शरद पवारांसह विरोधकांना साथ। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होत आहे। भारतीय जनता पक्षानं महत्वाच्या घटना दुरुस्ती करून घेण्यासाठी लोकसभेत 2/3 खासदारांचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण लागू करणं, त्यासोबतच मतदारसंघांची पुनर्रचना करून लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे। मागील अधिवेशनामध्ये एप्रिल महिन्यात भाजपानं याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं होतं, परंतु 2/3 मतं न मिळाल्यानं विधेयक मंजूर झालं नाही। घटना दुरुस्तीचं नवीन विधेयक पावसाळी अधिवेशनातच मांडलं जाणार आहे, परंतु भाजपला 2/3 खासदारांचा लोकसभेत पाठिंबा मिळणार हे निश्चित झाल्यानंतरच हे विधेयक मांडलं जाईल, अशी माहिती भाजपच्या केंद्रीय सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तसंच तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेच्या 20 बंडखोर खासदारांनी भाजपा प्रणित एनडीएला समर्थन दिलंय। तर यामुळे लोकसभेतील भाजपा प्रणित एनडीएचे एकूण संख्याबळ 293 वरून वाढून 329 पर्यंत पोहोचलंय। विधेयकावरील मतदानाच्या दिवशी जर लोकसभेतील सर्व खासदार उपस्थित राहिले तर विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला एकूण 360 खासदारांच्या पाठिंब्याची म्हणजेच 2/3 पाठिंब्याची आवश्यकता असेल। त्यामुळे अद्याप भाजपनं 2/3 आकडा गाठलेला नाहीये। बंडखोर खासदारांच्या एनडीए मधील प्रवेशाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मंजुरी मिळणं आवश्यक आहे। लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपनं आता विरोधी पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळवलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेचे एकूण 8 खासदार आहेत। विधेयकावरील मतदानाच्या दिवशी काही विरोधी पक्ष गैरहजर राहतील यासाठीही भाजप प्रयत्न करते आहे। खासदार गैरहजर राहिल्यास आवश्यक असलेला 2/3 आकडा पर्यायानं कमी होईल। नरेंद्र मोदींच्या सरकारचे हे प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून विरोधकांनी देखील हालचाली सुरू केल्या। मात्र भाजपनं विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून हे विधेयक आगामी काळासाठी राजकीय पक्षांना कशी मदत करणार आहे त्याचे फायदे पटवून देण्यास सुरुवात केली आहे। शरद पवार यांच्या खासदारांना पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यातच चर्चा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएला पाठिंबा देणार यावर महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांनी तुर्तास नकार दिला असला तरी पडद्यामागे वेगळं राजकारण शिजतंय। 2/3 खासदारांचं समर्थन निश्चित झाल्याशिवाय भाजप हे विधेयक संसदेत मांडणार नाही। विधेयकासाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। थेट पाठिंबा मिळवणं कठीण असल्यास मतदानाच्या दिवशी काही विरोधी पक्षांना गैरहजर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। खासदार गैरहजर राहिल्यास आवश्यक असलेला एकूण 2/3 आकडा आपोआप कमी होणार। सभागृहात विरोधकांची संख्या त्यावेळी कमी असल्यास विधेयक मंजूर करणं सोपं जाणार आहे। भाजपचे नेते डीएमके किंवा पवार यांच्याच नव्हे तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्याही काही खासदारांच्या संपर्कात आहे। मतदारसंघांची पुनर्रचना सुधारणा विधेयकाबाबत भाजप यावेळेस कोणताही धोका पत्करणार नाही। भाजपचं नेतृत्व तामिळनाडूमधील द्रमुक मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमकेच्या पक्षाच्या संपर्कात आहे। द्रमुकचा जर विधेयकाला पाठिंबा नसेल तर द्रमुक मतदानाला गैरहजर राहील अशी आशा सत्ताधारी भाजपमधील नेते बाळगून आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस द्रमुक आघाडी तुटली, त्यानंतर काँग्रेस पक्षासोबत न बसण्यासाठी डीएमकेनं लोकसभेत बसण्याची जागाही बदलून घेतली। एप्रिल महिन्यामध्ये भाजपनं मांडलेल्या याच विधेयकाला डीएमकेनं कडाडून विरोध केला, परंतु डीएमकेचा टीव्हीकेनं दारुण पराभव केला।
जनगणनेच्या आधारे लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास उत्तरेकडील राज्यांना जास्त जागा मिळतील आणि लोकसंख्या नियंत्रणाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या दक्षिण भारतीय राज्यांना मात्र शिक्षा मिळेल, कमी जागा मिळतील असा थेट आरोप त्यावेळेस डीएमकेनं केला होता. या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार डीएमकेच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करत आहे. आमच्या ज्या काही चिंता होत्या त्या आम्ही भाजपला सांगितल्या. सरकार सकारात्मकपणे त्यावर तोडगा काढण्यासाठी तयार आहे, अशी भूमिका डीएमकेच्या पक्षांनी आता घेतली असल्यानं दोन पक्षामध्ये समन्वय साधणाऱ्या भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या. भाजपचे नेते प्रादेशिक पक्ष तसंच विरोधी पक्षातील काही खासदारांच्या सतत संपर्कात आहेत. त्यात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचाही समावेश आहे. राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचे सध्या 114 खासदार असून 24 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील 3 जागांच्या पोटनिवडणुकीनंतर हे संख्याबळ 117 आणि एनडीएचं एकूण संख्याबळ 155 होण्याचा अंदाज आहे. राज्यसभेत 2/3 बहुमतासाठी 164 मतांची गरज असून तिथे भाजपला केवळ 9 खासदारांची कमतरता भासणार आहे, जी प्रादेशिक पक्षांच्या मदतीनं पूर्ण करणं भाजपला सहज शक्य आहे. त्यामुळे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला लोकसभेतील गणित जमून आणायचं आहे. भाजप केवळ स्वतःच्या संख्याबळावर अवलंबून न राहता विरोधी पक्षांची मतं मिळवणं, काही पक्षांना मतदानापासून दूर ठेवणं आणि दक्षिण भारतातील पक्षांच्या शंकांचं निरसन करून हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपनं आखलेल्या रणनीतीला यश मिळत असल्याचं चित्र सध्या दिसत असल्यानं इंडिया आघाडीतील चलबिचल निर्माण झाली आहे. भाजप आता पक्ष फोडण्याऐवजी काही विरोधी गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करते आहे. भाजपचे हे नवीन ऑपरेशन लोटस यशस्वी होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असून येत्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं त्याचे छोटे मोठे धक्के अनेक पक्षांना सहन करावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.